रामकृष्णारी शेतकरी बांधवांनो, आज 17 ऑगस्ट आहे. परवा 10-11 तारखेला बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. म्हणून मी एक व्हिडिओ तयार केला होता की मंगळवार बुधवार पाऊस येईल, पण तो पूर्णपणे अंदाज फेल गेला. मी व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे, आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सर्व शेतकरी बांधवांना, माता भगिनींना, सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. मी जो व्हिडिओ करत आहे, तुम्हाला मोबाईल माझ्या विरुद्ध दिशेला दिसत आहे. मी डोंगर पाडावर जनावर चारत असताना आता डोंगराच्या वरून भयानक असा घनदाट असं ढगांचा ढग आलेले आहेत. जसं की आत्ता पाऊस पडेल असा एक अंदाज वाटेल, किंवा अंदाज जरी सांगितला तरी, नाही सांगितला तरी पाऊस पडू शकतो. अशी ढगांची दाटी झालेली असते, काळभोर ढग आहे. आणि पण जर पाहितलं तर पावसाचा कसलाही अंदाज नाही असं एक ठामपणे सांगत आहे. मी रोजच्या रोज अपडेट घेत आहे, वेळोवेळी अपडेट घेत आहे, परंतु पावसाचा कसलाही अंदाज नाही. आता पाहताय तुम्ही, इकडं मी आपल्या पूर्व दिशेला मी मोबाईल फिरवला आहे. कुठेही म्हणजे ढग आहेत, परंतु पावसाचे ढग आहेत असं काही वाटत नाही, जाणवत नाही. परंतु आता मी पहिल्यांदाच इकडं मोबाईल फिरवला होता, तिकडं पुन्हा मोबाईल फिरवत आहे. कसं वाटतंय तुमच्या लक्षात येत असेल की जेणेकरून आता लगेचच पाऊस पडेल असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि झाडही जशी कशी सकाळी जास्त हवा होती ही थांबलेली आहे. म्हणजे शेतकरी आता असं वाट पाहतोय, कधी ढासळेल, कधी पडेल असं आहे. परंतु मला काही वाटत नाही की ती पडेलच म्हणून. आणि बांधवांनो, शेतकरी मायबाप बंधवांनो, मी जे काय व्हिडिओ बनवत आहे, जे काय व्हिडिओ करत आहे डिटेल्सपणे, आता 2 दिवसापासून तर कोणी जर भेटलं, कोणी विचारलं पाऊस कधी, मी सांगतो 25 तारखेपर्यंत, 25-26 तारखेपर्यंत कुठलाही काही पावसाचा अंदाज नाही. आणि येईल असं मला काही वाटत नाही. परंतु अचानक जर बदल झाला तर काही म्हणजे त्याचं तितकं सांगता येत नाही. पण आज पाहतोय आपण अचानकच वातावरण तयार झालं आहे, पण ती येईल याची मला गॅरंटी अजिबात नाही. म्हणून हा व्हिडिओ करत आहे. आणि पाहूया, जर पाऊस आला तर असं समजून चला की हवामान तज्ज्ञ असतील, कुठले बी, मीच नाही, कोणी पण असू द्या, त्यांचे अंदाज फेल ठरतायत. आणि पाऊस नाही आला तर मात्र असं समजून चला की हवामान अंदाज जे अंदाज देत आहेत ते मात्र निश्चित खरे आहेत, असं मानायला काही अडचण नाही असं मला वाटतंय. परंतु आणखी पाठीमागं एप्रिल आणि मे महिन्यात रामचंद्र साबळे असतील किंवा पुणे वेधशाळेचे तज्ज्ञ आहेत, सानप सर, तेही सांगत होते आपल्याला की ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात पावसाला खंड पडू शकतो. आणि तीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. मागच्या पंधरवड्यात उडीद आणि मूग खूप तेजदार होते, परंतु मावा पडल्यामुळं ते गेल्यात जमा आहेत. आणि आत्ता सध्या परिस्थितीत सोयाबीनला भरपूर अशा पाऊस यायला लागला बरं का, भरपूर अशा फुलं आहेत, वाध्या लागण्याचा योग आहे आणि शेंगा लागण्याच्या मोसममध्ये सोयाबीन आहेत. म्हणून अत्यंत राज्यात चहूकडे पावसाची गरज आहे. आतुरतेने लोक वाट पाहत आहेत. मी काही बातम्या पाहत आहे, तज्ज्ञांना विचारतात पाऊस कधी येईल. काल मी रविवारी दुपारी रामचंद्र साबळे यांची थोडी मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी आपल्या जिल्ह्यात, बीड जिल्हा असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी जास्तीत जास्त 2 मिली किंवा 3 मिली याच्यापेक्षा जास्त पाऊस या 2-3 दिवसाचा अंदाजात त्यांनी काही सांगितलेलं नाही. 2 ते 3 मिली पाऊस पडेल असा एक त्यांचा अंदाज आहे. आणि माझ्या मते तरी त्यांचा 2 आणि 3 मिली जो पाऊस आहे त्याच्याबद्दल मी तर काहीच बोलत नाही, काही सांगतच नाही पाऊस येईल नाही. आता परवा मी एक अंदाज दिला होता की तुरळक येईल बाबा, पण तो नाही आला. कारण 5 वर्षाचा जर अनुभव घेतला, 5 वर्षाचा जो पाठीमागचं जर पाहिलं, त्या टक्केवारीनुसार पावसाचा अंदाज पूर्णपणे किती. आता काल मला एक आमचे हरिभक्ती पारायण अरुण महाराज चव्हाण यांनी एक फोन केला आणि म्हणाले, पंजाब ढग आज सांगतात मुसळधार आहे, तुमचं काय मत आहे? मी म्हणालो पाऊस अजिबात नाही.
आणि खरोखर साहेब डगसाहेब सांगतात कसे सांगतात मला काय लक्षात येत नाही. ते काल म्हणाले ते राज्यात मुसळधार पडन, बीड जिल्ह्यात मुसळधार पडन, अजिबात नाही असं स्पष्ट सांगितलं आणि तो नाही पडला. आता माझ्या मते मी जे सुरुवातीला तुम्हाला जे जे काही ढग दिसले होते, दिसतात का नाही मला माहीत नाही, त्यातला 50% ढग असं समोर गेलेला आहे, पुढं गेलेला आहे आणि एक तुरळक वाऱ्याची झुळक सुटत आहे. त्याच्यामुळं हा पूर्णपणे ढग पुढं जाण्याची शक्यता आहे. मी जसं सुरुवातीला म्हणालो की अंदाजानुसार पाऊस दाखवत नाही, पडणार नाही असा अंदाज देतोय. म्हणजे हे काय पडणार नाही म्हणजे चुकीचं सांगतोय हे अजिबात नाही. आता मी सांगितलं वातावरण तयार आहे, परंतु पडेल असं काही वाटत नाही. आणि पहा तुम्हाला आणखी ढगाचं वातावरण दाखवतो. पूर्णपणे असे पडण्यासारखी परिस्थिती झालेली आहे, तरी तो उतरण्यास तयार नाही. 1-2 थेंब आले आणि लगेच बंद झाला आहे. पाहूया भगवंत कृपेने येतो का उद्या. आमच्या गावातील अवळवाडी नगरीत अखंड हरिनाम सप्ताह गेले 32 वर्षापासूनची परंपरा आहे आणि ते आमचा एक म्हणजे दरवर्षीचा जो काही नेम आहे, समजा नेम म्हणजे काय कुणी घालून दिलेला नेम नाही, पण ज्या दिवशी आमच्या सप्ताहातील पुष्पवृष्टी होत असती त्या दिवशी थोडा तरी पेंडवालता का होईना पाऊस येत असतो, थोडे तरी थेंब येत असतात. पाहूया उद्या काय होतं, परंपरा टिकून राहते का हे पाहणं अपेक्षित आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बरेच हितचिंतक आहेत की वाट पाहत असतात व्हिडिओची. पहा आता मी काय म्हणालो तो येतोय का नाही, पण ते तुरळकच खाली धनगरवाडी वगैरे तिकडं सुरुवात झाली असं मला वाटतंय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण.